महाड दुर्घटनेत जयगड मुंबई ईस्टीचे चालक आहे श्रीकांत कांबळे हे बेपत्ता झालेले आहेत। त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा महेंद्र कांबळे असल्याची माहिती मिळते। कांबळे हे लोकल एसटीचे ड्रायव्हर आहेत, मात्र मुलाच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी त्यांनी खास जयगड मुंबई एसटी ड्युटी लावून घेतली असल्याचं कळतंय। महेंद्रला 12वीत 81.85% मिळाले होते। सार्वेड महाविद्यालयातून साल 2014 आणि 15 विज्ञान शाखेतून तो पहिला आला होता। दोघांच्या बेपत्ता झाल्यानं कांबळे कुटुंबात चिंतेचं वातावरण आहे। तसंच चिपळूण बस डेपोमध्ये देखील बस चालक आणि वाहकांनी गर्दी केली आहे। वाहक आणि चालकांमध्ये देखील चिंतेचं वातावरण पाहायला मिळतंय। महाड दुर्घटनेत कांबळे पिता-पुत्र जे आहेत ते बेपत्ता झालेले आहेत। कांबळे हे जयगड मुंबई एसटीचे चालक आहेत, मात्र मुलाला ॲडमिशन घेण्यासाठी ते मुंबईला चालले होते। त्यामुळे संपूर्ण चिपळूण बस डेपोमध्ये चिंतेचं वातावरण पाहायला मिळतंय। चिपळूण बस डेपोमध्ये बस चालक आणि वाहकांनी गर्दी केलेली आहे। वाहक आणि चालकांमध्ये चिंतेचं वातावरण पाहायला मिळतंय। तर या संपूर्ण घटनेसंदर्भात परिवहन मंत्री दिवाकर रावते 2 एसटी बेपत्ता झाल्याचं त्यांनी सांगितलेलं असून यात 18 प्रवासी आणि 4 एसटी कर्मचारी बेपत्ता असल्याची त्यांनी माहिती दिली आहे। एसटी होत्या त्या एसटी पुलावर होत्या, त्याच वेळेला पूल पटकन कापून जावा असं कुठला आणि त्या सगळ्या बस वाहून गेल्या। त्यावर काही खाजगी गेल्या, वाहन पण गाड्या गेल्यात अशा प्रकारचा प्राथमिक अंदाज आहे। ही माहिती मिळाल्यानंतर आमचे अधिकारी साधारण 1 तासाभरात तिथे पोहोचले आणि शासनाचे रेस्क्यू ऑपरेशन पण तिथे गेलेलं आहे। पण रात्री तिथे अंधारात काही काम करणं मुश्किल झालं होतं। तर सकाळी पहाटे या कामाला सुरुवात झाली आहे। अजूनपर्यंत किती लांब दूरपर्यंत या गाड्या वाहून गेल्या ते समजत नसल्यामुळे अजूनपर्यंत हातामध्ये काय आमच्या वाहन कुठलं काय अजून लक्ष आपल्याला मिळालेलं नाही। सध्याची परिस्थिती आहे आणि दोन्ही बसमध्ये मिळून एकंदरीत 20 ते 22 प्रवासी असतील आणि आमचे 4 कर्मचारी। दरम्यान रात्री घटना घडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क करून मदत कार्य देखील सुरू केलंय। संपूर्ण रात्र याबाबतची माहिती मुख्यमंत्री घेत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। या घटनेत एकूण 22 जण बेपत्ता असल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। दुर्दैवी घटनेमध्ये महाड येथे सावित्री नदीवरचा एक पूल हा काल वाहून गेला। महाबळेश्वरच्या कॅचमेंट एरियामध्ये प्रचंड त्या ठिकाणी पाऊस झाला आणि त्याच्यामुळे एक मोठं प्रेशर हे सावित्री नदीवर त्या ठिकाणी तयार झालं आणि त्याला जो पूर आला त्या पुरामुळे हा पूल त्या ठिकाणी वाहून गेल्याचं लक्षात येत आहे। मुळात या ठिकाणी 2 पूल आहेत, पॅरलली ते 2 पूल आहेत। एक नवीन पूल आहे आणि हा जुना पूल होता, इंग्रजांच्या काळात बांधलेला हा पूल होता आणि या पुलाला ते प्रेशर सहन न झाल्यामुळे हा पूल त्या ठिकाणी वाहून गेलाय। त्यात आपल्या राज्य परिवहन मंडळाच्या 2 बसेस या वाहून गेल्याचं लक्षात येत आहे, ज्याच्यामध्ये 22 लोक हे या बसेसमध्ये एकूण होते आणि ते वाहून गेल्याचं लक्षात येत आहे। त्या दृष्टीने आज सकाळी आदरणीय पंतप्रधान महोदयांनी देखील माझ्याशी फोनवरून वार्ता केली आणि सगळी माहिती घेतली आणि केंद्र सरकारच्या वतीनं सगळी मदत त्यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे। एनडीआरएफच्या टीम ज्या आहेत त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। त्यांनी एक रेस्क्यूचं ऑपरेशन त्या ठिकाणी आणि रिलीफचं ऑपरेशन सुरू केलेलं आहे। मोठ्या प्रमाणात शोध मोहीम ही सुरू झालेली आहे। हेलिकॉप्टर्स असतील, बोटी असतील, सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत। वातावरणातली परिस्थिती देखील थोडासा त्याच्यावर इफेक्ट करते आहे, पण संपूर्ण प्रशासन पूर्णपणे त्या ठिकाणी कार्यरत झालंय।